नमस्कार, राधाकृष्ण किचन मराठीमध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। महालक्ष्मीच्या दुसऱ्या दिवशी महापूजन असतं, तर महापूजनाच्या दिवशी आमच्या घरी कसा कार्यक्रम केला आम्ही, आमची परंपरा कशी आहे तर ती व्हिडिओमध्ये बघूया। तर शेवटपर्यंत नक्की बघा। आता पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सकाळचे 4 वाजले, महालक्ष्मी पूजनाचा दिवस आहे आणि मी पुरणाची डाळ काढली आहे। आता कुकर पण ठेवलंय, 2 किलोचं पुरण बनवायचे, स्वयंपाक सुरू झालाय। तर पुढची जर्नी आपण नंतर बघूया। तर आपलं पुरण छान शिजून झालेलं आहे, आता याला काढून घेऊया। आणि याच्यातलं पाणी आहे ना पुरणाचं आम्ही सार करण्यासाठी वापरतो। तर खूप छान डाळ शिजलेली आहे, पटकन आता याला येळून घ्यायचं आणि नंतर त्याला पाण्याला फोडणी, साराला फोडणी द्यायला वापरायचं। तर आता लगेच बनवून घेऊया। भांडे आवडते ना मग पटापटा। कृष्णाची आत्या, कृष्णाचे पप्पा, कृष्णाची दीदी सगळे काम करत होते आज ना एक, कारण महालक्ष्मी म्हटलं की सगळ्यांचा हातभार लागणं फार गरजेचं असतो। मग भज्याचं पीठ काढून घेते, सकाळी पुरण वगैरे मसाले काढून झालेत। आता आमच्या जाऊबाई सगळ्या जणी मिळून आल्यात, सारिका, दीपा आणि ताई, आमच्या ननंदबाई सगळेजण मिळून तयारी करत होते। इकडं आमच्या जाऊबाई येत्या, ज्योती वहिनी, परत अक्का होत्या आणि इकडं माणसाची बैठक बसलेली होती गप्पा मारत। तर लेडीजचं काम सुरू होतं सगळ्यांचं, एकही रिकामी नव्हती, छोटे मोठे सगळेजण। आता फुलावर आपण भरलाय तर तो वरती लावून द्यायचा। अक्काचे दिवे बनवायचं काम चालू। आमच्याकडं 16 पूर्णाचे आणि 16 कणकेचे दिवे असतात आणि आता फुलावर आपण मोजा चढून झालाय। तर अशा पद्धतीने आमच्या घरामध्ये सगळे बिझी आहेत। सगळं काम आवरल्यावर फक्त तळायचा राहिलं होतं, तेव्हा मग मी कस्तुरी दीदी आणि मी तयारला आलो। तर सगळ्या हळूहळू आवरतील आता। तर मला नेहमी कस्तुरा दीदी पेनी वगैरे घालून सगळं आवरून देते, तर आजही तीच करत होती। आणि नऊवारी घातली मी आज आणि आमच्या उज्ज्वला ताईने आणली होती माझ्यासाठी। तर ती तयार होऊन आणि बाकी फक्त आता पुरणाच्या पोळ्या आणि भजे गरम गरम तळायचे बाकी ठेवलेत। सगळं काम सकाळी 4 पासून आवरलं होतं। तर गरम गरम छान अशा फुललेल्या दीपाताईंनी पोळ्या केल्या आणि सारिकाताईंनी उंडे करून दिले आणि योगिता तुम्ही पण बघा बरं इकडे थोडं आम्हाला कशाला तुम्ही बसलेले मग काम करतायत ना आपले अश्विनी पाळतील मग व्हिडिओ दिल्ले समाधान वाटतं। अश्विनीच तोडाल सकाळी सकाळी मी त्याच्यात बघितलं, दीपा दिसली, सारिका दिसली, माझ्या मैत्रिणी दिसल्या, मला खूप समाधान। ताईंनी भाजून दिला आणि सविताने शूटिंग घेतली। तर मजा करत करत सगळ्यांनी काम आवरलं, बिलकुल थकवा येत नाही। सगळेजण मिळून मिसळून करतात आणि देवीचा महाप्रसाद असल्यामुळं खूप रौनक असते घरामध्ये आणि सगळ्यांनाच आनंदाचा क्षण म्हणजे महालक्ष्मी असते आमच्या घरी। तर एक एक काम आवरतं चाललं होतं, कारण आता थोड्याच वेळात नैवेद्याचे ताट परिपूर्ण भरल्या जाईल, कारण सगळं काम जवळपास आवरलेले आहे। आणि कस्तुरी दीदीने पण माझी खूप सुंदर अशी वेणी घालून दिली नेहमीप्रमाणेच। आणि आता सगळ्यांचं पण इकडं गप्पा मारून आवरून बसलेले आहेत, सगळ्या झालेत आता। तर नैवेद्याचे ताट भरून या आणि लगेच महाआरतीला सुरुवात होईल आता। आणि दीपा ताईची आणि सारिका ताईची पण एकच पोळी राहिली आहे। वहिनीने सगळ्या पोळ्या भाजून घेतल्यात 2 तव्यावरती आणि पटापट काम आवरलेत सगळ्यांनी। आणि सगळा स्वयंपाक आता तयार झालेले आहेत। इकडं आम्ही ताटं करतोय आणि महालक्ष्मीचा जेवणाचा ताट आता तयार होतोय। तर असा नैवेद्याचा प्रसाद आम्ही आणि सगळे मिळून जेवण करतात आज, कारण महाप्रसादाला सगळ्यांना बोलवलं जातं, पण आमच्याकडं घरोघरी महालक्ष्मी आहेत तरी
पण सगळेजण येतात आवर्जून. राम राम म्हणे. आणि मी पण धोतर घातलं होतं आज, तर सगळे हसत होते. दादाचं धोतर घातलं होतं कारण मी नऊवारी घातली आहे काष्टा, तर म्हणून मग प्रांजली आणि अक्कानी सगळ्यांनी फोर्स केला होता त्यांना की भाऊ धोतर घाल म्हणून, तर त्यांनी पण घातलं. आणि आता नैवेद्याचं ताट माझं तयार आहे. तर आता चला आपण नैवेद्याचं ताट भरून आरतीची तयारी करून घेतलेलीच आहेत. आता आरती सुरू करणार आहोत थोड्याच वेळात. तर तुमच्याकडं महालक्ष्म्या कशा असतात, तुम्ही काय काय तयारी करतात आणि कधी असते तुमची आरती, दुपारची संध्याकाळची, आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा बरं.
तर सगळा स्वयंपाक आवरल्यानंतर आम्ही नैवेद्य भरून ठेवला आणि अशी आरती सगळ्यांनी मिळून आरती घेतली. खूप घवघवपणा वाटतो आरतीच्या वेळेस, खूप प्रसन्न वाटतं. आणि जी एवढी धावपळ चालू असते 15 दिवसापासनं, ती धावपळ आज फळास येते. कारण आज पाहिजे ती आरती सुरू असते आपली, तेव्हा असं वाटतं की लक्ष्मी माता आज आपल्या घरातच आलेल्या आहेत. खूप सुंदर असं वातावरण बनतं ऑटोमॅटिकली. आणि आरती झाल्यावर सगळे पूजा प्रसाद घेणार आता आणि नैवेद्याचे ताटं वाढून घेणार आता, नैवेद्य अर्पण करणार लक्ष्मी मातेला. आणि नंतर पाहुणे आणि घरच्यांची पंक्ती बसणार. जे आमच्याकडं खूप कमी जागा आहेत, हॉलमध्ये बसतील, काही तिकडं बेडरूममध्ये. तर किचन तर खूपच छोटं आहे, तुम्ही बघितलेत किती गर्दी होती ते. आणि आता लक्ष्मी मातेला छान व्यवस्थित प्रसाद चढूया आणि नंतर बाकीचे काम. आणि आता कढई पण ठेवलेली आहेत गरमागरम भजे वाढायला, कांदा भजी. तर आणि दूध पण गरम करायला ठेवलं आहे तिकडं, सार पण गरम करून सगळं परत गरम होणार आणि पटापट ताटं वाढल्या जाणार समोर. कारण देवीचा नैवेद्य झाला आहे दाखवून, आता लगेच पंक्ती बसतील. तर त्यासाठीची पुढची तयारी आमची सुरू झाली. आणि आता सगळ्यांना वाढायची जिम्मेदारी माझी आणि ताऊ माऊची. तर आम्ही सगळेजण व्यवस्थित भारतीय पद्धतीनंच बैठकीमध्येच वाढणार. कृष्ण पण खूप थकलाय बिचारा, सकाळपासून खेळतोय, मदतही भरपूर केली. गणेश भाऊजी म्हणजे सगळेजण मिळून बसले जेवायला. आता नंतर दुपारपासून मग बाहेरचं जेवायला येणं सुरू होतं. आणि इकडं बेडरूममध्ये सहसनी जेव घालायचं काम सुरू आहे. यांनी जेवल्याशिवाय समोरच्या हॉलमध्ये एकही जेवू शकत नाही, एकही घास खाऊ नाही शकत. तर त्यासाठी इकडं वेगळं आणि तिकडं वेगळं बसवलं. कारण यांचे जेवणं झाले तर त्यांचे राहतील म्हणून. अडचण नाही भरपूर, पण तरी महालक्ष्मी मातेच्या कृपेनं व्यवस्थित आहेत, काही जास्त कमी नाही. खूप काही देणार आहेत अजून लक्ष्मी माता आपल्याला. तर आता बघा ताटं पण वाढून झालेत आणि लक्ष्मी माता तर आज भारीच दिसतात. कारण जेवणाच्या दिवशीचा तेज खूप आगळा वेगळा असतो. मग सगळ्यांचं जेवण सुरू झाले. मग आमच्याकडं पुरणपोळीचा नैवेद्य आज, तर तो पण वाढायचं काम पण सुरू झालं आहे सगळ्यांचं मिळून. ताऊ माऊ दीदी सगळेजण मिळून वाढणार आहोत. स्वच्छ घासा, स्वच्छ भांडे घासा.
आले भांडे घासून. आणखीन द्या थोडे त्यांना. खूप झाल्या, आणखीन द्या. सरक ना. नाही आणखीन घ्या, आणखीन भाऊ भांडे दे यांना. गेला का तुम्हाला? हो खूप भांडे द्या. कसं वाटतंय आज? आणि गणपतीच्या सोडणीमध्ये पाऊस गुंतलेला असल्यामुळं रोज पाऊस होतोय भरभरून आणि आज पण खूप गच्च आभाळ भरून आलेलं आहे. आणि आमच्याकडं म्हणे की महालक्ष्मीला हात धुण्यासाठी पाऊस आज येतच असतो. मग दुष्काळ जरी असला तरी पण पाऊस येतो आज. आणि आज पण खूप छान असं भरभरून आभाळ भरलेलं आहे गच्च आणि बारीक बारीक थेंब सुरू झालेले आहेत. चला पळूया घरी आता. आणि आज लक्ष्मी पूजनासाठी मी हा स्पेशल बाजीराव मस्तानी साडी ही माझ्यासाठी उज्ज्वला ताईने आटपाडीहून आणलेली आहे. आणि खूप छान सुंदर शिवून आलेली ब्लाऊज पण आणलेत आणि त्या मला भेटायला आल्या. तेव्हा ब्लाऊज विसरलं तर कुरिअरनी परत पाठवलं. इतकं माझ्यावरती त्यांचा जीव आहे तर मला फार छान वाटलं आणि मी आज त्याच साडीवरती पूजा केली. खूप थँक्यू उज्ज्वला मॅम. आणि तर त्यांनी शिवून आणलेली माझ्यासाठी बाजीराव मस्तानी साडी लुक, माझा महाराष्ट्रीयन लुक कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तर अशी ही महाराष्ट्रीयन साडी जी माझ्या सासूबाई नेहमी घालतात पण मी कधीतरीच घालते. तर कशी वाटली ती पण सांगा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा. चॅनलवर पहिल्या वेळेस आला असेल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. परत भेटूया नवीन छान छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत राधे राधे.